आपल्या बालपणीचा एखादा मराठीचा शिक्षक आज इथं ज्यांच्यामुळे हा योग आलाय, माझे थोरले बंधू सन्माननीय ज्यांना मी राजाभाऊ म्हणत असतो, लोकमतचे राज्यातील ज्यांच्याकडे राजकीय पॉलिटिकल विंग आहे लोकमतचं, ज्या माणसानं रोजगार हमी योजनेवरती काम करून कष्ट करून कुठलाही वारसा नसताना महाराष्ट्रामध्ये आपल्या लेखणीनं आणि वाणीनं, तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या पॅनलवरती टीव्हीवरती ज्या माणसाला रोज बघता, ज्यांचं तटस्थ समीक्षण असतं, ते माझे थोरले बंधू लोकमतचे पॉलिटिकल हेड सन्माननीय राजाभाऊ आज ते इथं उपस्थित आहेत. निळकंठजी शेळके, माझे सिनियर शशीभाऊ, बालमित्र डॉक्टर व्यंकटेश, नागपुरात माझ्याबरोबर BMS ला असणारे आणि संभाजीनगरात स्थायिक असणाऱ्या मनीषा संजोत, संभाजीनगरातलं एक मोठं नाव 50 वर्षापासून ज्यांचं इंडस्ट्रीमध्ये आहे, विभूते अजयजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर शकुंतला आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा जो यशाचा प्रवास धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा तुम्ही बघितला, मी शिवकाळात डोकावत होतो, इतिहास आणि मग व्याख्यान माझं कोणत्याही विषयावर असो, शिवाजी महाराजांचे 25 विषय मी बोलतो, याशिवाय एनी टॉपिक, कुठलाही विषय. नागपूर विद्यापीठाचा मी चौफेर वक्ता होतो. विषयाची अडचण नाही, पण छत्रपती माझा श्वास आहे, माझं आचरण, माझी संस्कृती, शिवराय. आणि मग व्याख्यान माझं कोणत्याही विषयावर असलं तर सुरुवात मात्र कॉमन असते. ही सुरुवात ऐकल्यानंतर महाराष्ट्रात डोळे झाकून म्हणावं, डॉक्टर शिवरत्न शेटे बोलतायत. ती सुरुवात असते, मी विज्ञानवादी आहे पण प्रारब्धाला मानतो, जिथे कार्यकारण मीमांसा लागत नाही, जिथं विज्ञानवाद लावावाच लागतो, बुद्धी प्रामाण्यवाद लागत नाही. तुम्हालाही माझं आव्हान आहे, द्या उत्तर. कधी विचार केलात, एवढ्या मोठ्या आकाशगंगा, द गॅलेक्सीज, एवढ्या आकाशगंगांमधून एक पृथ्वी, छोटासा ग्रह, त्या पृथ्वीवर 190 पेक्षा जास्त देश, का आपला जन्म अमेरिकेत नाही, का आफ्रिकेत नाहीये, का न्यूझीलंड मध्ये नाहीये? जन्म होऊन व्हावा 190 देशांच्या पाठीवर हिंदुस्थानमध्ये भाग्याची गोष्ट आहे. आणि हिंदुस्थानाच्या पाठीवर एवढी राज्य, जन्म झारखंड बिहार मध्ये नाहीये, नागालँड आसाम मध्ये नाहीये, हिंदुस्थान मध्ये एवढी राज्य असताना जन्म होऊन व्हावा तो छत्रपतींच्या महाराष्ट्रात 7 जन्माची पुण्य. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो, माझं हे शाश्वत वाक्य आहे, ऍप्लिकेशन घेऊन माणूस कुठल्या जातीत जन्माला यावा आपल्या हातात नाही. ऍप्लिकेशन घेऊन जन्माला कोणी येत नाही. त्यामुळं कोणत्या जातीत जन्माला येणं, कुठल्या मातीत जन्माला येणं, कोणत्या राज्यात जन्माला येणं, कुठल्या देशात जन्माला येणं आणि कोणत्या खंडात जन्माला येणं, हे आपल्या हातात नसतं, ते प्रारब्ध आणि विधी लिखित असतं. परंतु जन्माला आल्यानंतर वागायचं कसं हे आपल्या हातात आहे, हे सांगण्यासाठी मी इथं आलोय. त्यामुळं जे आपल्या हातात नाही त्याचा अहंभाव असता कामा नये आणि न्यूनगंडही असता कामा नये. कर्तृत्व महत्वाचं आहे. महाराष्ट्राची महती एवढी मोठी आहे, हे नामांतर नाहीये, ते 1000 वर्षाचा इतिहास आहे महाराष्ट्र शब्दाला. कोणत्या राज्याला प्रदेश लागलाय,
मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कुठल्या राज्याला खंड लागला? उत्तराखंड, झारखंड. पण हिंदुस्थानाच्या पाठीवर एकमेव राज्य असं त्याला महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आणि वेळोवेळी आम्ही सिद्ध केलं, वेळोवेळी सिद्ध केलंय आम्ही महाराष्ट्र. एकच उदाहरण सांगेल मी. महाराष्ट्र महतीचं अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय, बातमी लागली. आजच्या सारखे टीव्ही चॅनल नव्हते की लाईव्ह कव्हरेज देत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अहमद शाह अब्दाली एवढ्या तोफा, एवढे उंट, एवढे घोडे, एवढी बारूद हिंदुस्थानच्या विरोधात तयारी करतोय, असं काही नाही. त्या काळातले जे माध्यम आहेत फक्त बातमी जासुदानी आणली. हिंदुस्थान मधल्या राजांना कळली की अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय. काय झालं? अहमद शाह अब्दाली चाल करून येतोय, बातमी लागल्याबरोबर राजस्थान मधील राजे वाळवंटात लपून बसले. पंजाब मधील 4-2 वजा जाता भयभीत झाले. आंध्र पासून तामिळनाडू पावेतो अण्णा नायक भूमिगत झाले. आक्रमण महाराष्ट्रावरती नव्हतं, हल्ला मराठी मातेवरती नव्हता, आक्रमण भारत मातेवरती होता, हिंदुस्थानवरती होतं. पण या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी, भारत मातेचं रक्षण करण्यासाठी एकही राज्य पुढे गेलं नाही. अपवाद होता एका राज्याचा, त्याचं नाव होतं महाराष्ट्र. हे राज्य घाबरलं नाही, डगमगलं नाही. इथला एकही राजा, मराठा सरदार भूमिगत झाला नाही. हल्ला हिंदुस्थानवरती होता, महाराष्ट्रावरती नव्हता. पण घराघरातनं मराठे निघाले आणि एक नाही, दोन नाही, 1 लाख मराठे. दिनांक 14 जानेवारी 1761 पानिपत रणसंग्राम. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजे पावेतो 1 लाख मराठे हुतात्मे झाले. जगाच्या पाठीवर एका राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी 1 लाख माणसं एका मैदानामध्ये हुतात्मा होतात, ही एकमेव गोष्ट आहे. ओनली जबाबदारीने बोलतोय. कारण ज्या हल्ल्याला महाविध्वंसकारी हल्ला तुम्ही संबोधता ना, हिरोशिमा आणि नागासाकी, दिनांक 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945, 1 लाख माणसं मरायला 3 दिवस लागली होती. इथं 1 लाख एका दिवसात. काय हो, कुठं ते पानिपत, कुठे महाराष्ट्र? आज गाडीने जायला सुद्धा अंगावरती काटा येतो. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा राष्ट्र रक्षणासाठी जिथपर्यंत गेला तिथपर्यंत भूभाग आज आपल्या देशाच्या ताब्यात आहे, बाकी कुठलाही नाही. लोक म्हणत असतील मराठे हारले, मला मान्य नाही. इट वॉज अ टेक्निकल डिफीट ऑफ मराठा. माझा शब्द अत्यंत काळजीपूर्वक मी वापरतोय. इट वॉज अ टेक्निकल डिफीट. दुपारपर्यंत आम्ही जिंकत आलो होतो. सदाशिवराव पडले, विश्वास पडला, अफवा. दुपारनंतर पळापळी सुरू झाली. दुपारपर्यंत जिंकत आलेलो आम्ही हारलो. पण खरं सांगू, जेव्हा अहमद शाह अब्दाली जिंकून परत गेलाय, तो जिंकूनही हारलाय आणि मराठे हारून सुद्धा जिंकले होते. तो त्याच्या देशात गेला. जसा जिंकलेला आमदार, खासदार पत्रकार परिषद घेतो, तद्वत अहमद शाह अब्दाली इतिहासकाराच्या समोर स्वतःच्या देशात बोलतोय. मनात कोरून ठेवा, व्हॉट ही स्पोक. काय बोलला तो? तो बोलला जसं आपल्याकडे महाभारतातली श्रीकृष्ण अर्जुनाची जोडी आहे.
तशी अफगाणमधल्या महाकाव्यामध्ये रुस्तुम आणि इस्किंदार नावाची जोडी आहे तिथल्या महाकाव्य एपिक्समध्ये. तो अहमद शाह अब्दाली तिथं बोलतोय. काय बोलतोय नीट ध्यानात घ्या. त्या दिवशी म्हणजे दिनांक 14 जानेवारी 1761 दक्षिणांनी म्हणजे मराठ्यांनी पानिपताच्या मैदानावरती मजबूत छावणी केली होती. त्यांनी अत्यंत निकराने आमच्यावरती पुन्हा पुन्हा हल्ले केले. त्या रणांगणावरती त्या दिवशी रुस्तुम आणि इस्किंदार मौजूद असते तर मराठ्यांचा महापराक्रम बघून आश्चर्याने तोंडात बोटे चावून दाबली असती. मराठ्यांसारखी लढण्याची खुमखुमी आणि युद्धाची लालसा जगात इतरांकडून दिसणे अथवा होणे अशक्य. कोणी मूल्यमापन करावं. त्यामुळे मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ऐरागैराने काढण्याचं कारण नाही. अरे ज्यांच्या विरुद्ध आम्ही झुंजलो तुमचा महाशत्रू अहमद शाह अब्दाली त्याच्या देशात जाऊन मराठे कसे लढले आमचा शत्रू सांगतोय. त्यामुळे यापेक्षा मोठं मूल्यमापन मराठ्यांच्या शौर्याचं असू शकत नाही. त्यामुळे पानिपत नाही हरलो आम्ही. आणि हा शब्द जो आहे ना मी पुन्हा पुन्हा मराठा शब्द वापरेन पण हा जातीवाचक मी वापरत नाही. छत्रपतींच्या काळात तोही नव्हता. समूहवाचक शब्द होता. औरंगजेबाचा इतिहासकार आहे नासिर आलमगीर नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. सकी मुस्तैद खान औरंगजेबाचा दुसरा एक ग्रंथ करताय भीमसेन सक्सेना. हा भीमसेन सक्सेना या शहरात 14व्या वर्षी आला होता बरं का या संभाजीनगरमध्ये. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला जात होते तेव्हा इथं त्यांनी लिहिलंय महाराज या शहरात आले. तो महाराजाला बघण्यासाठी दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. विचार करा आजच्यासारखे व्हॉट्सअप नाहीत काही नाहीत काही नाहीत. काय क्रेज असली पाहिजे हो छत्रपतींची. सेलिब्रिटी त्या काळातला सोपं नाही. दुतर्फा नागरिकांची त्यांनी वर्णन केलंय त्या भीमसेन सक्सेनाने. लाईव्ह विटनेस आहेत. मी कुठलाही कपोलकल्पित पुरावा देत नाही. मी समकालीन पुरावे असतात माझ्या व्याख्यानामध्ये. माझा आग्रह नसतो की मी जे बोलतो ते तुम्हाला पटलंच पाहिजे. कधीच नसतो. नॉट नेसेसरी. माझा अट्टाहासी नसतो मी जे बोलतो तुम्हाला पटलंच पाहिजे. 100 पैकी 90 पटलं तेवढं घ्या 10 सोडून द्या. हा पण मी जे बोलतो ना ते पुराव्यावर आधारित बोलतो आणि व्याख्यान झाल्यानंतर मी ताल ठोके बसून राहतो. मी बोललेलो संदर्भ तपासायचा अधिकार आहे कुठल्याही व्याख्यानामध्ये. आणि म्हणून त्या साकी मुस्तैद खानाने सुद्धा अनेक ठिकाणी वर्णन केलंय मराठ्याने हमला कर दिया. निश्चितपणे जन्माने असणारे 96 कोळी आणि तत्सम मराठा बहुसंख्येने होते. परंतु पानिपतावरती जे लढले मल्हारराव होळकरांसारखी धनगर सदाशिवराव भाऊ विश्वासराव भाऊ सारखी ब्राह्मण होते. महार होती मांग होती ढोर होती चांबार होती भिल्ल होती आदिवासी होती गोंड होती वारली होती कुंभार होती सुतार होती साळी होती माळी होती कोळी होती शैव होती वैष्णव होती. 18 पगड जातीचा माणूस लढला. पानिपतावरती हुतात्मा झाला. तो मराठा म्हणून लढला. आपण जनगण मन रोज म्हणतो ना बघा याद करून. जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा. पंजाबला पंजाब म्हटलं गुजरातला गुजरात म्हटलं पण महाराष्ट्राला म्हटलं मराठा. पंजाब सिंधू गुजरात मराठा. मराठा इज इक्वल टू महाराष्ट्र अँड महाराष्ट्र इज इक्वल टू मराठा. व्यापक व्याख्या. त्यामुळे मराठा शब्द मी अनेक वेळा बोललो तरी जातीयवाचक दृष्टिकोनातनं मला बघू नका. संकुचित दृष्टिकोनातनं बघू नका. हा शब्द इतका व्यापक आहे
महाराष्ट्राचा पर्याय दिला हो. पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा. राज्यालाच मराठा म्हटलंय. त्यामुळे समजून घ्या तुम्ही. आणि महाराष्ट्राची महती एवढी मोठी आहे ना. कधी महाराष्ट्र सोडून जा. आम्ही गेलो होतो मागच्या 2 वर्षापूर्वी. राजाभाऊंना माहिती आहे 2017ला चंद्रकांत गुडेवार साहेब जे आमच्या सोलापुरात कमिशनर होते, तमिळनाडूत माझी 3 व्याख्यानं होती. 12 मार्चला वेल्लोरला व्याख्यान होतं, 15ला तंजावरला आणि 18ला चेन्नईला. मला अगोदर एक पूर्वग्रह होता की मराठी माणूस उंबरा सोडत नाही, ओलांडू शकत नाही, गाव सोडत नाही, शहर सोडत नाही, जिल्हा सोडत नाही, राज्य सोडत नाही. पण वेल्लोरमध्ये ज्यांनी माझ्या व्याख्यानाचं आयोजन केलं ते बळवंतराव जगदाळे. 4 कोटी रुपयाचं त्यांची इमारत होती आणि अभिमानानं छाती फुगून आली. ही सगळे जगताप, शिंदे, जगदाळे, जाधव, अरे नेपाळपर्यंत हे गलाई बांधव नावाने ओळखले जातात. दे ऑल आर मराठा. आणि वस्त्राणीशी गेले. आज रिफायनरी, गलाई बंधू म्हणजे सोनं गाळणं, स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे ती, छोटी घरगुती लेवलला गलाई बंधू या नावाने ओळखले जातात. ते सगळे सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यातले. नेपाळपर्यंत मराठी ठसा आहे. सोपं नाहीये. तिथं जाऊन तामिळी शिकणार, तामिळीवरती हुकुमात, तिथं त्यांचं नाव वेल्लोर मध्ये. आणि बळवंतराव जगदाळे म्हटलं तर पूर्ण वेल्लोर शहर सन्मानाने बघतं. मराठी माणूस कष्ट करत नाही असं ज्यांना वाटतं ना, चला माझ्या बरोबर दाखवतो मी. ते टेम्परेचर सोपं नाहीये. रिफायनरी, बॉयलर सारखा उकडून निघतात माणसं. मराठी माणूस मेहनत करत नाही. जे म्हणतात ना, चला तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. आणि आपल्या स्वकष्टाने आज कोट्याधी झालेला मराठा तिथपर्यंत तामिळनाडू पावेतो नव्हे, नेपाळपर्यंत आहे. अरे ज्या तामिळनाडूमध्ये 3 दिवस आमचं 3 वेळा व्याख्यान झालं वेगवेगळ्या भागामध्ये. पण त्या तामिळी लोकांनी एवढंच विचारलं, तुम्ही कुठून आलात? आणि आमचं उत्तर असतं ना, जेव्हा होतं तेव्हा, तुम्ही कधी जाऊन बघात महाराष्ट्र सोडून, तुम्हाला विचारतील लोक कुठून आलात. आपलं उत्तर असेल महाराष्ट्र. आणि क्षणार्धात समोरच्याचं प्रत्युत्तर असतं, ओ छत्रपती शिवाजी का महाराष्ट्र. 3 अक्षरी मंत्रांनी ओळख आहे. बाकी आम्हाला कोण ओळखणार हो. महाराष्ट्राची महती तशी आहे. म्हणून मी इथला जन्म हा 7 जन्माची पुण्यही मागतो. आपण तुम्ही आम्ही सगळे 7 जन्माचे पुण्य घेऊन आलो. इथं जन्म आहे आपला. मराठी माती महाराष्ट्र. हे संन्यासाचा पोर म्हणून हिनविला त्या पोरानं सुद्धा अमृताते ही पैजा जिंके ऐसी ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्या संत ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र. आपल्या विज्ञानवादी अभंगाने समाजात प्रबोधन करणाऱ्या जगद्गुरू तुकोबांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथम बंड करणाऱ्या 1832ला फासावर जाणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांचा हा महाराष्ट्र. निमित्त होता 1876च्या दुष्काळाचं. रामोशी समाजाला हाताशी घेतला. इंग्रजांच्या विरोधात लढ्याची प्रेरणा निर्माण केली त्या क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांचा हा महाराष्ट्र. इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या प्रति सरकार आणि पत्री सरकार निर्माण करणाऱ्या. जगेल तर देशासाठी, मरेल तेही देशासाठी. हे व्रत आयुष्यभर जोपासून अजन्म ब्रह्मचारी राहून भारतभूची सेवा करणाऱ्या वस्ताद लहुजी साळव्यांचा हा महाराष्ट्र. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र. पुरोगामित्व म्हणजे काय असतं त्याचं आचरण स्वतःच्या घरापासून सुरू करणाऱ्या, म्हणजे स्वतः छत्रपती असताना, मराठा असताना स्वतःची बहीण चंद्रप्रभाबाई हिचा विवाह इंदोरच्या होळकर म्हणजे धनगर घराण्यात लावून देणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र.
स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांचा हा महाराष्ट्र, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर उत्तर हिंदुस्थान बाबेतो नेणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र. आणि यमराजाच्या डोळ्यात डोळे घालून मराठा मृत्यूला घाबरत नसतो हे जगाला दाखवून देणारा महामृत्युंजयी छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. बालशिवबांचा आदर्श राजा शिवछत्रपती करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हा महाराष्ट्र. आणि जंग जंग पछाडला छत्रपतींना पराभूत करण्यासाठी त्या पापी औरंग्यालाही शेवटची चिरंजीवा देणारा आहे हाच महाराष्ट्र. आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत या मराठी मातीत तुमचा आमचा जन्म आहे. आता मी तुमच्या मॅनेजमेंट प्रिन्सिपल कडे वळतो. ही अपेक्षा तुम्हाला आहे. हा एका व्याख्यानाचा विषय नाही आहे. मॅनेजमेंट स्किल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, जगाला मॅनेजमेंटची दिशा देणारा एकमेव राजा. मी फार जबाबदारीनं बोलतो कुठलाही शब्द, ओनली द किंग. कारण सगळ्यात महत्वाचं असतं एखादा व्यक्ती महान होणं त्याचं निष्कलंकित चारित्र्य असलं पाहिजे. स्टेनलेस कॅरेक्टर, द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ओपन चॅलेंज आहे माझं. अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन बोनापार्ट, जुलियस सीझर पासून ज्यांची तुलना करण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी छत्रपतींशी केला त्या प्रत्येकामध्ये काही ना काही गुणदोष आहेत. पण ओपन चॅलेंज छत्रपती मधले दोष दाखवून द्यावेत. निष्कलंकित एकमेव राजा. फार धाडसानं बोलतोय. असा राजा होणेच नाही. शिवरायांच्या व्यवस्थापनातलं पहिलं महत्व टाइम मॅनेजमेंट. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा टाइम मॅनेजमेंट चुकलं. आज मी तुकारामांची यशोगाथा बघत होतो. मला TN पेक्षा मी त्यांना म्हटलं तुमचं नाव एवढं छान आहे तुकाराम. आईवडिलांनी नामदेवानी तुकारामांचं नाव ठेवावं यापेक्षा काय योग असावं. मी म्हटलं त्यांचा बाल इतिहास मी बघत होतो. शालेय जीवनातले वक्तृत्व स्पर्धातले फोटो बघत होतो. आणि ग्रामीण भागातला हा तुकाराम कुठल्या संस्काराने घडलाय. त्यांच्या शिक्षिकेचं मूल्यमापन जेव्हा चालू होतं ना, त्यांचे डोळे पाणावलेले होते. आयुष्यामध्ये आपल्या गुरूंनी केलेलं मूल्यमापन राष्ट्रपतीपेक्षा मोठं असतं. हा माझ्या आयुष्यातला दुसरा योग. माझं धुळ्यामध्ये व्याख्यान होतं आणि धुळ्यामध्ये माझे बालमित्र आम्ही एकत्र खेळलेलो. डॉक्टर व्यंकटेश खडके MBBS MD आहेत. ते गुरुजींचे सुपुत्र आहेत. इथं आलेत. आज गुरुजींचा दुसरा योग आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं रुळाणी मारले, इंग्रजी शब्द नाही आले 10-20 पाठ, त्यांचा एक खाक्या असायचा गुरुजींचा. रुळाणी मारायची आणि ते चिमटे घ्यायचे दंडाला. ही शिक्षा कोणीच नाही केली दुसऱ्या आम्हाला. पण मुलं पाठ करून यायचे बरं का. पाठ करून यायचे. तेवढे शब्द दिले ना पाठ करून यायचे. त्यांनी मराठीत त्या काळात शिकवलेलं व्याकरण मी जेव्हा सांगायला लागलो ना, अतिशयोक्ती अलंकार, डोळ्याला मी सांगितलं गुरुजी म्हटलं तुम्ही हे शिकवलं होतं मला. काय लागत नाही. माणसं घडतात संस्कारात ना. आज ही इंडस्ट्री जी दिसते त्याच्यात मी एक शब्द ऐकला की ज्यांच्या भरोशावरती इंडस्ट्री वरती आली त्यांना न विसरणे छत्रपतींचं तत्व आहे.
मी काळजीपूर्वक बघत होतो डॉक्युमेंटरी. त्याच्यामध्ये की ज्यांच्यावरती ही इंडस्ट्री आली त्यांचाही कल्याण करण्याची वृत्ती. महाराज विसरले नाहीत आयुष्यामध्ये. विचार करा, छत्रपतींचे आयुष्य, महाराज 18,306 दिवस जगले. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा महाराजांचे. उरलेलं आयुष्य युद्धामागून युद्ध, लढायामागून अखंडित परिश्रम. मला नाही वाटत महाराज सलग 5 तास झोपले असतील म्हणून. आणि मग समर्थांचा जे उल्लेख आहे ना, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत योगी. एक तर राजा योगी असू शकत नाही, योगी असलेला राजा असू शकत नाही. इथे एकमेव राजा ज्याला श्रीमंत योगी म्हटलेले. का का म्हटलेले? 240 किल्ले. संदर्भ कृष्णाजी अनंत सभासदाची सभासद बकार. ही वॉज अ कंटेम्पररी ऑथर. समकालीन इतिहास करतात. त्यामुळे नंतर कोणी काय लिहिले डझंट मॅटर. 100-200 वर्षांच्या कादंबऱ्या झाल्या डझंट मॅटर. महाराजाला ज्यांनी बघितले त्यांनी काय लिहिलंय दॅट मॅटर्स. कृष्णाजी अनंत सभासद महाराजांचा समकालीन ग्रंथ करता. तो लिहितो 240 किल्ल्याचा मालक. पैकी राजियांनी 111 बांधिले. इथं घर बांधता बांधता बीपी शुगर आणि अटॅक येतो. उत्तरार्धात HDFCचं प्रपोजल लोन फाईल करता करता आयुष्य संपतं. बांधकामात 2-4 हजार जडतात. 111 किल्ले. व्हॉट वॉज द मॅनेजमेंट स्किल? मी आज फार वेगवेगळ्या घटनांमधून तुम्हाला मॅनेजमेंट स्किल देणार आहे. फक्त मला किती वेळ दिला तेवढं फक्त चिठ्ठीवर पाठवा. मी बरोबर 1 मिनिट अगोदर संपवतो. मी काय लॉंग टर्म बॅट्समन आहे. कारण व्यवस्थापनामध्ये तुमचे जे नंतरचे प्रोग्राम आहेत तेही बंधनकारक आहेत. मी किती वाजता संपवायचं एवढी फक्त मला चिठ्ठी द्या. त्याच्या पलीकडे 1 मिनिट नाही घालणार मी. मग मला कुठले उदाहरणं डिलीट करायचे आणि कुठले सादर करायचे हे जरा कळेल. तास 1.5 तासात काय संपणार? महिनाभर रोज राहिलात ना तर रोज नवीन विषय असेल. छत्रपती महासागर आहेत, महासागर. छत्रपतींच्या आयुष्याचा माझी नम्र विनंती, तिथून लेट कमर जे आहेत ना त्यांचे मोबाईल तिथंच स्विच ऑफ करून मध्ये पाठवा कृपया कृपया. जे उशिराने मोबाईल कम्प्लीट स्विच ऑफ असतो माझ्या व्याख्यानामध्ये. कुणी उठत नाही. चालेल. आता मला किती बोलायचं ते आलंय मला फायनल. मग कोणती उदाहरणं द्यायची आणि कोणती? खरं म्हणजे माता भगिनींची संख्या एवढी मोठी आहे ना, कारण ही बाजू जी आहे ना ही त्या क्षणाला इंडस्ट्रीमध्ये मन लावून काम करू शकते. ज्या क्षणाला आणि ज्या वेळी ही बाजू सक्षमपणे घर सांभाळते. मॅनेजमेंटमध्ये मी सक्सेस झालो असं स्त्रीला वजा करून कुणी बोलत असेल तर तो खोटं बोलतोय. तो खोटं बोलतोय. व्यवस्थापन स्त्रीसारखं जगात कोणीच करू शकत नाही. हा माझा ठाम विश्वास आहे. कोणीच नाही करू शकत. पुरुषांची टॉलरन्स ही अर्धा तास लेकरू सांभाळ म्हणून बघ म्हणा. अवघड. व्यवस्थापनाचं सगळ्यात मोठं सूत्र हे आहे इकडचं. महाराजांच्या आयुष्यात सर्व राजमाता जिजाऊंना काय वाटत असेल व्यवस्थापनामध्ये? व्यवस्थापनातलं पहिलं सूत्र आहे टू फॉलो द कमिटमेंट्स. दिला शब्द पाळणे. महाराजांचा तर आयुष्यातला शब्द काय आऊसाहेबांना दिला असेल ना शब्द. निशब्द असेल होतो. हा काय लेखी करार नाही. भावबंध आहेत. हृदयाचे हृदयाशी असणारे भावबंध. आणि माझा लेख सिंहासनावरती बसावा हा स्वार्थ नव्हता.
240 किल्ल्यापैकी 111 बांधले. 240 किल्ल्याचा मालक. एकाही किल्ल्यावरती शिवाजी शहाजीराजे भोसले असं नाव नाही. तुमच्या आमच्यासाठी निर्माण केले हिंदवी स्वराज. उपभोग शून्य स्वामी निर्माण केलं, पण त्याचा लाभार्थी नाही. म्हणून तर श्रीमंत योगी म्हटले. योगीच हवा लागतो. आणि आऊचं स्वप्न काय? ही मोगलांची सत्ता ज्या औरंगजेबा समोर डोळा घालून सोडा. अलिखित नियम होता, मान खाली घालून हात रुमालात म्हणजे असे बांधून खाली बघायचं. औरंगजेबा समोर बघणं सोडा, साड्या आवाजच सोड बघत. पण इतकं कटाक्ष होता. त्या औरंगजेबाच्या मोगली सत्तांच्या विरोधात एकही हिंदुस्थानामध्ये सत्ता उभी राहू शकली नव्हती. तिथं माझ्या शिवबानी तख्त निर्माण करतो व्हावं एवढी अपेक्षा होती सामान्य रयतेसाठी. हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ शिवरायांनी रोवली. विचार करा, आईचं सर्वोच्च स्वप्न सामान्यांसाठी, स्वतःसाठी नाही, सामान्यांसाठी. का? बघितला होता स्त्रियांचा अत्याचार बघितला होता. घोडेपाडी दिवसा पेटते बोळे फेकायची बघितलं होतं. सामान्य रेतेवरती जुलूम होत होता. उभ्या काढणीच्या पिकामध्ये जनावरं घुसायची. हातातोंडाशी शेतकऱ्यांचा आलेला घास निघून जायचा. आसमानी संकट होती, सुलतानी संकट होती, औंनी बघितली होती. आणि या गुलामगिरीमधून माझा शिवबा सगळ्यांना मुक्त करेल यासाठी हिंदवी लोक कल्याणाची भावना आहे, वैयक्तिक नाहीये. त्यासाठी सिंहासनाधीश्वर व्हावा. विचार करा, तो दिवस खरंच आला हो. त्या लेखाने आपल्या आईला दिलेली कमिटमेंट पाळली. दिनांक 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 आनंद नाम संवत्सर. आमचा आकाश, आमचा समुद्र, आमची भूमी, आमचा ध्वज, आमचं चलन, आम्ही स्वतंत्र झालो. म्हणजे सेना आमची, गुलामगिरीमधून आम्ही मुक्त झालो. हिंदवी स्वराज्याचा पहिला स्वातंत्र्य दिन नव्हे, हिंदुस्थानचा खऱ्या अर्थानं पहिला स्वातंत्र्य दिन कुठला? तर दिनांक 6 जून 1674 राज्याभिषेक दिन. विचार करा, शिवराज्याभिषेक किती आनंद हो. 10,000 पाहुण्या रावळ्यांची गर्दी झाली. देश विदेशातील डच आलेत, पोर्तुगीज आलेत, फ्रेंच आलेत. 10,000 पाहुण्या रावळ्यांची गर्दी झाली. इट वॉज अ मेगा ग्रँड फंक्शन. 1,42,00,000 होऊन खर्च झाले. पुरावा सभासदाची बखर. मी मॅथमॅटिक्स मध्ये तज्ञ नाहीये. 1 होन म्हणजे 3.25 ग्रामचं सोन्याचं नाणं. 1,42,00,000 होन म्हणजे किती मोठा खर्च गरजेचा होता. काही वेळा दाखवावं लागतं. सिंहासनाधीश्वर राज्याभिषेक तो प्रसंग झाला. विचार करा, आदल्या दिवशी महाराज दिनांक 5 जूनला औंधकडे गेलेत. काय झाला असेल हो? मायलेकाचा संवाद काय झाला असेल? त्याऊ अशी थकलेली आऊ, डोळ्यात फक्त एवढं पारणं फेडावं माझ्या पोरानं, माझ्या लेकरानं की सामान्य रयतेसाठी हिंदवी स्वराज्य. आणि गागा भट्टांसह सगळी मंडळी आलेली आहे. वेदमंत्रामध्ये सगळे वेगवेगळे विधी चालू आहेत त्या रायगडावरती. 10,000 पाहुण्यांसाठी तंबू रावट्यांची गर्दी आहे. रात्र कुठला आणि दिवस कोणता हे ओळखू येत नव्हतं. मशालीच्या प्रकाशामध्ये जणू दिवाळीच रायगड साजरा करत होता असं वातावरण आहे. आणि तिथं औंधना जेव्हा राजे भेटायला गेले असतील, काय संवाद झाला असेल? तो शिवबा आऊच्या पायाजवळ बसला असेल. एक हात गुडघ्यावरती आऊंच्या ठेवला असेल आणि नजरानजर झाली असेल माय लेकाची. निशब्द बोल संवाद चालू असेल. केवढा आनंद आऊला सुद्धा. तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, केसाजी कंकांच्या बरोबर लुटूपुटूचे लढाई करणारा माझा शिवबा
कैक लढाया करून एवढं राज्य निर्माण करताचा आला होता. दगड मातीचे किल्ले बनवणारा शिवबा, त्या दगड मातीच्या किल्ल्याचं रूपांतरण राजगड रायगड सारख्या भव्य दिव्य किल्ल्यात करताचा आला होता. तो पन्हाळ्याच्या वेड्यात अडकला, तो आग्र्याच्या कैदेत अडकला, तेव्हा कैक वेळा जगदंबेच्या समोर आसवांचा अभिषेक मी केला असेल. आसवांच्या अभिषेकाने शिवबांचा कैक वेळा याद, पण आज त्याच शिवबांवरती सप्तगंगांच्या उदकांचा अभिषेक होणार. केवढा आनंद त्याहून होत असावा. त्या शिवबाला मांडीच्या सिंहासनावरती बसून भगवान श्रीकृष्ण राम कथा सांगितल्या असतील, श्रीकृष्णाच्या शौर्य कथा सांगितल्या असतील. त्या मांडीच्या सिंहासनांचं रूपांतरण 32 मन सोन्याच्या सिंहासनात झालं होतं. केवढा तो आनंद औंच्या मनामध्ये असावा. पुत्राने आपल्या आईची इच्छा पूर्ती करावी असं उदाहरण जगाच्या पाठीवर दुसरं कुठलं नाही. कमिटमेंट, शब्द पाळला. आणि महाराज शब्दच पाळणारे होते. अजून एक उदाहरण देतो मी मॅनेजमेंट मधले, शब्द पाळणे. मग ते मालकांनी कामगारांशी केलं असेल किंवा कामगारांनी मालकांशी केलं असेल. एखादी मोठी ऑर्डर आली मोठ्या कंपनीची आणि सांगितलं की आपल्याला आपलं एवढं प्रोडक्शन रेट आहे परंतु आपल्याला 1.5 पट वाढवायचं. कमिटमेंट. का? तुकारामांनी दिलेलं कमिटमेंट तिथे ज्यांनी ऑर्डर दिली आहे, आणि कामगारांनी यांना दिलेलं कमिटमेंट, बोथ आर द कमिटमेंट्स. दोघांनी एकमेकांशी पाळायचे. एक छत्रपतींच्या आयुष्यातलं उदाहरण देतो. खूप सारे उदाहरण देता येते पण माझ्याकडे वेळ नाही, आणि एक तत्व सांगून मला व्याख्यान पूर्ण नाही करायचं. मला छोटी छोटी थोडी थोडी तत्व सांगायची. तुम्ही हे गाणं ऐकलं का? वेडात मराठे वीर दौडले साथ, म्यानातून उसळे तलवारीची पाथ. ऐकलं? काय म्हणता? आमच्या मोबाईललाच आहे, परंतु तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. वेडात मराठे वीर दौडले साथ. सरनौबत प्रतापराव गुजरांच्या हौतात्म्यावरती आधारलेलं हे गीत आहे. सात नावाची जी कविता कुसुमाग्रजांनी विवा शिरवाडकरांनी लिहिली त्याच्यावर आधारलेलं हे गीत आहे. सरनौबत प्रतापराव गुजर. सरनौबत म्हणजे सगळ्यात मोठा चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, मराठ्यांचा सर्वश्रेष्ठ सेनानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं सरनौबत नेताजी, सरनौबत प्रतापराव गुजर. नेताजींचं सांगतो मी तुम्हाला. प्रतापराव गुजरांच्या 1673चं उदाहरण देतोय. अब्दुल करीम बहलोल खान चाल करून आला आदिलशाही वतीनं. बहलोल खानास गर्दीस मिळविणे महाराजांचा आदेश. गर्दीस मिळविणे त्या काळातला वाक्प्रचार आहे. म्हणजे टू किल हिम अदरवाइज अरेस्ट हिम. मुसक्या बांधून आणायचं किंवा मारायचं, दोन पैकी एक. युद्ध झालं. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यामध्ये उमराणी गावात डोन नावाची नदी आहे. खरं म्हणजे तो शरणाला होता. चूक प्रतापराव गुजरांची झाले. तो गयावया करायला लागला आणि प्रतापरावांनी त्याला सोडून दिला. 15 मार्च 1673. एवढी मोठी चूक झाली आहे प्रतापरावांची. एवढा मोठा सापडलेला शत्रू सोडला महाराजांच्या आदेशानुसार सुद्धा. का तर याचा संतत्व दयाभाव उफाळून आला. कधीही सेनापतीचा दयाभाव सात्विक भाव उफाळून नाही आला पाहिजे, तो तामसीच असला पाहिजे. पण चुकलं. महाराजाला कळलं प्रतापरावांची चूक झाली आणि महाराजांनी बोल लावलेत त्यांना. म्हणजे महाराज खडसावलं त्यांना, ज्याला आपण स्कोल्ड करणं म्हणून. खडसावलं. महाराजांच्या शब्दात सांगतो. महाराज त्या प्रतापराव उभे आहेत असे, हाती आलेला बहलोल सोडलाय आणि महाराजांनी काय बोललेत माहित आहे? सरनौबत म्हणविता शिपाईगिरी केली. सरनौबत म्हणता स्वतःला शिपाईगिरी केली तुम्ही. व्हॉट यू डिड म्हणजे अक्षम्य चूक आहे. प्रतापराव सरनौबत म्हणविता शिपाईगिरी केली. बहलोल खानास गर्दीस मिळविणे नाहीतर रायगडी आम्हास तोंड न दाखविणे. किती भयंकर. चला तोंड दाखवायचं नाही. तोपर्यंत त्या बहलोल खानाचा मुकाबला त्याला गर्दीच मिळवत नाही. बघा तो गेला. जिव्हारी लागले शब्द. कारण महाराजांना ठाऊक आहे की तो पुन्हा चालून येईल. म्हटलंय महाराजांनी तो पुन्हा चालून येईल. रयतेची धुळधाण करेल. सरनौबत ही जिम्मेदारी कुणाची?
आणि झालं तसं तो परत गेला नाही. तिकोट्याजवळ पुन्हा सैन्याची जमावजमाव करायला लागला आणि पुन्हा तो खरंच चाल करून आला. शिवरायांचा दूरदृष्टिकोन बघा. त्याला सोडल्याची शिक्षा आणि एके दिवशी जासुदानी बातमी आणली. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात कानाडेवाडीच्या जवळ नेसरी खिंड आहे. तिथं बहलोल खान चाल करून आल्याची बातमी आली. तो नेसरी खिंडीत आहे. बातमी लागल्याबरोबर शिवरायांचे बोल याद आले, जिव्हारी लागलेले. रायगडीय म्हास तोंडना दाखविणे तो पुन्हा चालून येईल आणि तो आलाच. दिनांक होता 24 फेब्रुवारी 1674, महाशिवरात्री. आणि जशी बातमी लागली तशा पद्धतीनं अविचारानं घोड्याला टाच मारली आणि प्रतापराव गुजर निघाले तिकडे खवडदावर करत. प्रतापराव का निघाले म्हणून 6 घोडे पाठीमागा. दीपाजी राऊतराव, सिद्धी हिलाल, विठ्ठल पिल्द वात्रे, विश्वजी बल्ला सगळे गेलेत पाठीमाग. 6 एकाच्या पाठीमागे, एकूण 7. विचार करा, देवर ओनली 7 आणि सैन्य होतं 15,000. पण शिवरायांचे बोल आठवले आणि हे 7 सपासप तलवारी चालवत तळपत्या तलवारी कंस छाटावी तशी मुंडकी छाटत निघाली. महाशिवरात्रीला रुद्राचा तांडव बहलोल खान बघत होता, शिवाचा तांडव बघत होता. पण केवळ 7 एखाद्या आगीवरती पतंग पडावी आणि जळून भस्मसात व्हावी तैसी जेव्हा कळलं की फक्त 7 आहेत, अजून कोणी मराठे येत नाही, पक्की बातमी जासुदानी आणली. 7 लोक घेरल्या गेले आणि मग जे होऊन येते झालं. 7 लोकांना तिथे हौतात्म्य प्राप्त झाला. पेढात मराठे वीर दौडले 7. 24 फेब्रुवारी 1674. किती दुःख झालं महाराजाला. राज्याभिषेक येऊ घातलेला आहे. महाराजांनी एक वाक्य बोललेत बरं का त्या काळातल्या बकरी, माझा राव पडिला, माझा राव पडला. म्हणजे मी क्षणभर महाराजाला वाईट वाटलं की मी बोल लाविले, माझा राव पडिला. पण शिवाजी महाराज त्यांच्या जागी रास्त होते. त्यांनी दिलेला आदेश प्रतापरावांनी पायमल्ली करायला नको होती. तर महाराजाला क्षणभर वाईट वाटलं की येऊ घातलेल्या राज्याभिषेकाने सरनौबत प्रतापराव गुजरांचा हौतात्म्य. त्यानंतर सांत्वनेसाठी काही दिवसानंतर महाराज त्यांच्या घरी गेले आऊसाहेबांना घेऊन. तेव्हा प्रतापराव गुजरांची विधवा वीर पत्नी ती म्हणते, महाराज धनानी स्वराज्यासाठी हौतात्म्य दिलं, पण मला चिंता वाटते माझ्या जानकीची. त्यांना एक मुलगी होती. मला चिंता वाटते माझ्या जानकीची. हे शब्द ऐकल्याबरोबर महाराजांच्या मुखातनं प्रत्युत्तर होतं, जानकी आम्ही सोन म्हणून करून घेतली. हा आमचा शब्द. सोपं नाही. राजा आणि राजाच्या पदरी असलेला एक एम्प्लॉई, हाऊ एव्हर ही वॉज चीफ ऑफ द आर्मी, बट ही वॉज अ एम्प्लॉई, टू बी नोटेड दॅट. डेसिग्नेशन डझंट मॅटर, ही वॉज अ एम्प्लॉय. म्हणजे एखाद्या राजाने आपल्या एम्प्लॉईच्या मुलीला सुनबाई म्हणून करून घेणं सोपं नाही. आज बरोबरीचं बघतो आपण, बघतो की नाही. महाराजांनी क्षणार्धात शब्द दिला आणि पाळला. मृत्यूच्या अगोदर दिनांक 15 मार्च 1680 शिवरायांनी स्वतः जानकीचा विवाह पुत्र राजारामाशी रायगडावरती लावून दिलाय. शब्दाला जागणारा राजा. काय शिकणार आपण मॅनेजमेंटमध्ये? शब्दाला जागणे, टू फॉलो द कमिटमेंट. मग मालकांनी कामगाराशी आणि कामगारांनी मालकाशी केलेलं कमिटमेंट, दोन्ही कमिटमेंट याच्यामध्ये आले. पण त्याच्या पलीकडे काय होतं माहितीये का? हे सोपं नाही. आज जगातले अनेक इतिहास अभ्यासक अभ्यास करतात. वाय शिवाजी महाराजांच्याच बाबतीत का यमराजाकडे जात असताना सुद्धा लोक रांगा लावायची, आम्हासनी संगती न्यावं. जगात असं घडलंच नाही हो कुठे. सोपं आहे का? दिनांक 12 जुलै 1660 सिद्धी जोहरचा वेढा पडला. त्यांनी महाराज सुटून जावेत सुखरूप त्या विशाळगडी म्हणून. त्या पालखीमध्ये महाराजांचा पेहराव धारण करून बसलेला तो न्हावी शिवा नाविक काशीद. काय तो प्रसंग हो.
ती बैठक भरलेली होती अशी, आणि दोन संकल्पना निघाल्या. एका पालखीत महाराज तुम्ही बसावं आणि दुसऱ्या पालखीत सोंगातला शिवाजी बसेल. सोंगातला म्हणजे तसासारखा दिसणार, आणि त्या बैठकीमध्ये एकमेव होता जो महाराजांसारखा हुबेहूब दिसत होता. त्याचं नाव शिवा नावी काशीद. मुक्काम पोस्ट नेबापूर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, खात्याचा सैनिक. पण सगळ्यांचं लक्ष गेलं शिवाकडे. तशीच उंची, तसंच धारदार नाक, तसेच भेदक डोळे, तसाच रुबाब, हुबेहूब दिसायला महाराजांसारखा. सोंगातला शिवाजी संकल्पना आली. महाराज दोन पालख्या बनवाव्यात. 12 जुलै 1660 सदरे महाल किल्ले पन्हागडावरती बैठक सुरू झाली. मशालीच्या प्रकाशामध्ये एक संकल्पना सुंदर आली. महाराज एका पालखीत तुम्ही बसायचं, दुसऱ्या पालखीमध्ये सोंगातला शिवाजी बसेल. सोंगातला शिवाजी वेगळ्या मार्गाने जाईल आणि खरा शिवाजी वेगळ्या मार्गाने जाईल. सिद्धी जोहरला कळलं तरी पण सुखरूप तुम्ही पोहोचाल. संकल्पना सुंदर, पण सोंगातला शिवाजी शब्द ऐकल्याबरोबर सगळ्यांच्या नजरा एकाच व्यक्तीकडे गेल्या. बैठकीत एकमेव मौजूद होता जो महाराजांसारखा दिसत होता. सगळ्यांचं लक्ष गेलं. केवढा आनंद झाला व विलक्षण. तो तसाच उभारला. मशालीच्या प्रकाशामध्ये चेहऱ्यावरचे भाव दिसत आहेत. महाराज म्या शिवाजी बनायला तयार आहे. कधी महाराज वाई म्हणतात म्हणून काना सोसलेत, पण महाराज वाई म्हणत नाहीत. विलंबानी महाराजांच्या मुखात वाक्य निघाले, शिवा एक वेळा शिवाजी बनणं सोपं आहे. आम्ही सुटून जाऊ, परंतु तुझं काय होईल म्हणून आम्ही विचार करतोय. हे शब्द ऐकल्याबरोबर तो तसाच त्या गर्दीतनं पळत पळत आला आणि महाराजांचे पाय धरले. महाराज आता विचार नका करू. महाराज आता विचार नका करू. या शिवाच्या जीवाचं सोनं होईल महाराज. आई भवानीची आणे लाख शिवा नवी जन्माला येतील महाराज. केवढी स्वामीनिष्ठा. आई भवानीची आण शब्द ऐकल्याबरोबर जगदंब मानेनी होकार दिला. लक्षण आनंद झाला त्या शिवाला. महाराजांनी आपल्याला परवानगी दिली म्हणून. महाराजांनी आपला अंगरखा दिला, चोवणा दिला, दोशेला दिला, रत्नजडीत तलवार त्याच्या कमरेला खोवली, मुकुट घातला, मुकुटात तुला कोळा मोत्याचा. एक बाजूला संदूक होता. सगळ्या सहकाऱ्यांचं लक्ष गेलं की महाराज काय करतात. मशालीच्या प्रकाशामध्ये तो छोटा संदूक होता. महाराज उघडण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांचं लक्ष गेलं की महाराज काय घेतायत म्हणून. एक वस्तू काढली महाराजांनी. श्रद्धेने कपाळाला लावत लावत महाराजांच्या मुखात वाक्य निघाले, शिवा एक वेळा सिद्धी जोहर कशापायी फसणार नाही, परंतु ही कवड्याची माळ आहे. आईच्या देवीच्या भक्ताची खूण आहे, भोसल्यांचा प्रसाद आहे. देवीच्या भक्ताची खूण आहे, भोसल्यांचं लेर आहे, म्हणून कवड्याची माळ त्याच्या गळ्यामध्ये घातली. आणि क्षणभर महाराज मागे सरले तर जणू काही स्वतःचं प्रतिबिंब बघतोय ऐसा आभास महाराजांनी झाला. प्रत्येक हुबेहूब प्रति शिवाजी दिसत होता. कडकडून मिठी मारली. शब्द फुटत नव्हता. हुंदका फुटला. डोळ्यात आसू व्हायला लागले. आलिंगनामध्ये तो आहे. त्याचा खांदा भिजायला लागला आणि त्याच्या लक्षात आलं की महाराजांच्या डोळ्यामध्ये आसू वाहतायत म्हणून. त्या मिठीमधून, त्या आलिंगनामधून कशी बशी सुटका करत करत शिवा काशीदाचे बोलवते, महाराज माणसं मेल्यानंतर रडणारी बघितली, पण सामान्य माणसासाठी, माझ्यासाठी तुमच्या डोळ्यात पाणी यावं महाराज, या एका एका टिपासाठी मी मरण पत्करील महाराज, मी मरण पत्करेल. ही माणसं होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं. होतं नाही. तुम्हाला असंही वाटेल की कदाचित तानाजी मालुसरेंसारखा बालमित्र असेल म्हणून जास्तीची अटॅचमेंट असेल, खूप मोठी बॉन्डिंग असेल. तसं नाही. ओळख दिनांक 28 नोव्हेंबर 1659 आणि बलिदानाचा दिवस दिनांक 12 जुलै 1660. एकही वर्ष झालं नाही. 8 महिन्याची ओळख. या 8 महिन्यात काय वाटावं. मी मेलो तरी चालेल, पण राजा वाचला पाहिजे. अशी स्वामीनिष्ठा कुठंच दिसली नाही. कुठंच नाही. 2 तासानंतर सापडल्यानंतर मरणार याची पूर्ण खात्री आहे. आणि मग महाराजांचा पेहराव धारण करून पालखीत शिवराय म्हणून बसणं हे सोपं नाही हो. हे सोपं नाही. महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी जखमा झाल्यात, रक्त वाहून गेलंय, नाडी मंदावत चालली, डोळ्याची झापडं पडतायत. यमराज दिसतोय, परंतु तोफांचे आवाज आले नाहीत. आणि ते यमराजाला सुद्धा जखमी असलेला हा योद्धा बाजीप्रभू देशपांडे सांगतोय, थांब यमराजा थांब, माझा स्वामी अजून विशाळगडी पोहोचला नाही. यमराजाला थांबवणारी माणसं
या मराठी मातीत निर्माण झाली. इट वॉज वन टाईप ऑफ कमिटमेंट. त्याचं नाव आहे स्वामी निष्ठा. हे सोप्या नाही आहेत. तुम्हाला 4-2 तास जास्तीचा ओव्हर टाईम लागला तर आपण म्हणतो की बापरे, मालकाला काळजीच नाही, घरी कधी जायचं. स्वराज्याचा संसार वाहत असताना यांना काय वाटलं असेल हो, काय वाटलं असेल. महाराज फक्त अंगणामध्ये यावेत आणि रायबाच्या डोईवरती अक्षता टाकाव्यात एवढी अपेक्षा बालमित्राची असू नये का. आणि म्हणून तानाजी आवतण द्यायला त्या राजगडावरती गेलाय. आणि महाराजांच्या मुखात वाक्य आले, तान्हा आम्हास यायला आवडलं असतं, परंतु आम्ही आऊंना शब्द दिलाय. पुन्हा कमिटमेंट, शब्द दिलाय. किल्ले कोंढाणा आम्ही ताब्यात घेणार, जातीला ताब्यात घेणार. कारण उदयभान राठोडाने उच्छाद मांडला होता. आऊन दररोज अस्वस्थ होते. मोगली फडफडणारा तो हिरवा चांदर आऊंना सदावत होता. आणि आऊन एके दिवशी शब्द दिला, मी किल्ले कोंढाणा घ्यायला जाणार. आऊंना दास्तूर खुद्द महाराजांनी शब्द दिला होता. आणि म्हणून तानाजी अवतरण घेऊन आलेले असताना सुद्धा महाराज असमर्थता व्यक्त करतायत आणि सांगतायत की आम्ही जातीनं कोंढाणा किल्ला घ्यायला जाणार. हे ऐकल्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न लावता तानाजी मालुसरांच्या मुखात वाक्य होते, राजाने लढायला जावं आणि आम्ही लग्नात बरबाद होऊन मिरवावं हे आम्हाला शोभलं जात नाही. आधी लगीन कोंढाण्याची आणि मग माझ्या रायबाची. कमिटमेंट. विचार केलाय का कधी, तो राजगडावरनं तानाजी जेव्हा परतला असेल तर तानाजीची पत्नी महाराज कधी येणार म्हणून पहिला प्रश्न विचारण्याकरती झाली असेल. आणि त्यावर तानाजीचं काय कन्व्हिन्स पॉवर असेल पत्नीला. 10 दिवस अगोदर पाहुणे रावळे यायचे. त्या काळात पाहुण्या रावळ्यांची गर्दी झाली आहे. बोहला सजलेला आहे. आंब्याच्या तोरणांची सगळी मालिका त्या पूर्ण घराच्या अवतीभोवती. घर सजलेलं आहे. रंगरंगोटी झाली. रांगोळ्यांची बरसात, सनई वाद्यांच्या मंगलमय सुरांची बरसात रोज होते. आणि तानाजीला पंचारती ओळत असताना, ढाल आणि तलवार देत असताना तिची घालमेल काय असेल, जस्ट इमॅजिन, कल्पना करा. कारण पती युद्धाला जातोय, तो जिवंत वीर योद्धा म्हणून वापस येईल की त्याचा देह येईल युद्धाशिवाय. झालं तसं. उदयभान राठोडांची युद्ध करताना तानाजी धारातीर्थी पडला आणि सांगितलं होतं, किल्ले कोंढाणा जिंकल्यानंतर गवताच्या गंजीला आग लावू. तशी आग लावल्या गेली. आऊ साहेबांपर्यंत इट वॉज अ सिग्नल सिस्टम ऑफ मराठा. आग लागली, किल्ला ताब्यात आला. राजगडावरती आनंदी आनंद झाला. आणि आऊ लगबगीनं पद्मावती मंदिरात गेली. किल्ले राजगडाच्या पद्मावती टोकावरती. फुलं वाहिले. कदाचित साकडं घातलं असेल त्या पद्मावती देवीला. षोडशोपचारी पूजेमध्ये आऊ मग्न आहे. सूर्योदय झालेला आहे. नित्यामध्ये कुणीतरी बातमी आणली, तानाजीची पालखी यायला लागली. तानाजीची पालखी आली. आऊंच्या मुखातनं वाक्य निघाले, मग तेव्हा ताना काही पायी येणार, माझा ताना आहे, पालखीच येणार ना. जिंकला आहे तो. केवढा अभिमान हो लेकासारखा. लेकाच्या मित्रावरती, बालसवंगड्यावरती केवढं विलक्षण प्रेम. आणि पालखी आली. आणि जेव्हा कळलं ना वस्तुस्थिती की त्या पालखीमध्ये तानाजी जिवंत नाही, त्याचं प्रेत आहे, तेव्हा ही राजमाता जिजाऊ पूजेचं साहित्य बाहेर टाकून लगबगीनं धावली आहे. आणि त्या प्रेतावरती ओक्साबोक्सी रडलीये, कैसा गेला, कैसा गेला म्हणून. विचार करा, तो राजगड अस्वस्थ आहे. राजमाता इतक्या सामान्य स्तरावरती जगाच्या पाठीवर कुठल्या राजाची आई अशा शिलेदारांच्या प्रेतावरती रडल्याचं एकमेव उदाहरण आहे. जीव लावावा लागतो. स्वराज्य असं घडलं नाहीये. त्या फार मोठ्या कमिटमेंट आहेत. त्यातनं हे स्वराज्य उभं झालं. हा काय मॅनेजमेंटच्या 1-2 प्रिन्सिपलचं नाही, छत्रपतींचं पूर्ण लाईफच मॅनेजमेंटनी भरलेलं आहे. तुम्ही प्रत्येक इव्हेंटमध्ये एक प्रिन्सिपल शोधाल,
MBAचा सिलेबस संपेल, नवीन तुम्हाला प्रिन्सिपल ऍड करावे लागतील. एवढा मोठा अथांग महासागर आहे मॅनेजमेंटचा. छत्रपती शिवाजी महाराज. कमिटमेंट पाळणं सगळ्यात महत्वाचं आहे. मॅनेजमेंटमध्ये लिडरशिप क्वालिटी. जेव्हा जोखीम आहे ना, तेव्हा हा जगातला पहिला राजा आहे. विचार करा ना तुम्ही. 52 लाख फौजेचा खरा पहारा, हत्यारबंद मराठाला पुण्यात नाकेबंदी, लाल महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता. दिनांक 9 मे 1660 शाहिस्ते खानाने लाल महालाचा ताबा घेतलेला. 3 वर्ष तो धुळधाण करत होता सामान्य रयतेची. आणि महाराजांनी सर्जिकल अटॅक करायचं ठरवलं. टाइम मॅनेजमेंट. तुम्ही फतेह शिकस्त नावाचा एक चित्रपट येऊन गेला. आम्ही बघत नाही, ते नका सांगू आम्हाला. मराठी चित्रपट 101 आहे. तानाजी येऊ घातलेला चित्रपट आहे. मला तर इच्छा आहे की धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीने अख्खी टॉकीज बुक करून सगळ्यांना तिथं कंपल्सरी केलं पाहिजे. दुसरं कोणीच नाही, सगळ्या तिकीट बुक. हे जोपर्यंत दाखवत नाही ना, तोपर्यंत कमिटमेंट एका दुसऱ्या लेक्चरचा विषय नाही आहे तो. छत्रपतींच्या एक इव्हेंटवरती एक चित्रपट निघतोय, ही फार समाधानाची बाब आहे. फतेह शिकस्त, शाहिस्ते, सर्जिकल अटॅक मध्ये काय टाइम मॅनेजमेंट असतं, सोपं नाहीये. जायचंय जीवन. आजच्यासारखं GPS टेक्नॉलॉजी नाही, काही नाही. पण चालती बोलती GPS महाराजांच्या अवतीभोवती होती. सदा माळी होता तिथं. त्यांनी सगळे बारकावे दिले होते. इथं एवढं आहे, इथं एवढं आहे, इथं सैनिक इतकं कमी आहेत. आणि महाराजांनी दिवस निवडला 5 एप्रिल 1663. रोजे चालू होते. गरिष्ठ भोजन घेऊन सैनिक झोपले असतील. 5 एप्रिलला मध्यरात्री सर्जिकल अटॅक केला. म्हणजे 6 एप्रिलची सकाळ. सुरक्षित गेलेत. आता शाहिस्ते खानाची ठरून 3 बोट. लिमिटेड सर्जिकल अटॅक वगैरे महाराजांकडे असले काही शब्द नव्हते बरं का. आता त्याचं भाग्य त्या शाहिस्ते खानाचं की त्यांनी उडी मारली आणि बरोबर 3 बोट छाटल्या गेले. जी तलवार त्याच्या मुंडक्यावरती पडणार ती त्याच्या सुदैवानं 3 बोटावरती निभावली आणि 3 बोट छाटल्या गेली. एक वेळा मुंडकं छाटलं असतं तर 1 घाव 2 तुकडे, परंतु 3 बोटं छाटल्या गेली. मृत्यूपर्यंत रोज शिवाजी. रोज मरणच की. ही शिक्षा भयंकर आहे. अहो, त्यांनी तर अशा कथा प्रसूत केल्या औरंग्याला. हरलेले सरदार स्वतःचा गुन्हा डायल्यूट करण्यासाठी, चूक डायल्यूट करण्यासाठी अशा कथांना प्रसूती द्यायची. एक कथा त्यांनी प्रसूत केली की शिवाजी 30 फूट उडी मारू शकतो म्हणे. आता त्यांनी बघितलंय उडी मारून. आता अशा कथांना जन्म दिला की जेणेकरून औरंगजेबाचा राग थोडा डायल्यूट व्हावा. अशा दैवी शक्ती शिवाजीला ज्ञात आहेत. तो 50 फूट उडी मारू शकतो, तो गुप्त होऊ शकतो, अशा काही पण कथा मोगलांनी रचल्या होत्या. बरं, त्याची धास्ती कुणी घ्यावी? त्याची धास्ती? दिनांक 12 मे 1666 औरंगजेबाच्या दरबारात महाराज आल्यानंतर औरंगजेब वरतीही घाबरलेला होता की हा उडी मारून अफजल खानासारखा कोठा काढेल. याचं नाव आहे मराठा धास्त. धाक पाहिजे ना. त्या काळातले अखबार आहेत. अखबारात म्हणजे आजच्या भाषेत लाईव्ह बूमवाले असतात ना, लाईव्ह. तसे दररोज दैनंदिनी लिहिणारे पत्रकार, अखबार. त्या अखबारात नोंद आहे. परखालदासाची पत्र आहेत. ही वॉज ऑल्सो आय विटनेस. परखालदासाची राजस्थानी पत्र आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदी काय बोलले हा संवाद दिलेला आहे. काय कमाल आहे ना महाराजांची. ज्या औरंगजेबासमोर देश विदेशातील राजे रजवाडे आले, त्याची 50वी सालगिरह आहे. ज्याच्या समोर
डोळे वर बघण्याची हिंमत हिंदुस्थानने जगात कुणाला नव्हती. आणि केवळ 5व्या पंचहजारी मनसबदाराच्या रांगेत उभं केल्यानंतर अपमान झाला, स्वाभिमान दुखावल्यानंतर मराठा कसा चिडतो हे हिंदुस्थानने बघितलं असेल. दिनांक 12 मे 1666 राजधानी त्याची, दरबार त्याचा, वाढदिवस त्याचा, मुलूक त्याचा. आणि अपमान झाल्यानंतर त्याच्या डोळ्यात डोळे घालून सगळ्यांच्या समोर एक वेळा मी मौत पत्करू पण अपमान नाही म्हणून ताड ताड पाठ दाखवून जाणारा, औरंग्याचा अपमान करणारा जगातला एकमेव योद्धा राजा शिवछत्रपती. हिम्मत, करेज, डेअरिंग, साहस कदाचित तुम्ही केलंच नसतं तर कुठंतरी अजून वरच्या लेवलला कुठले मॅनेजर राहिले असता, मोठं पॅकेज घेऊन. हिंमत केली ना. एखादा व्यवसाय उभा करणं, तो चालवणं, त्याचा ग्राफ वृद्धिंगत करणं, अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये. मला निळकंठजी सांगत होते 2000 कर्मचारी सोपं नाहीये. 2-4 हजार कर्मचाऱ्यांच्या चुली पेटवणं सगळ्यात मोठं काम आहे. ते आहे ती नोकरी सांभाळत बसले असते नवरा बायको, तर ते एका फ्लॅटवरती सुंदर आयुष्य दोघांचं झालं असतं. पण हे तुमच्यासाठी निर्माण झालं. करेज, साहस. मग ते साहस युद्धातलं असो की व्यवसायातलं असो, साहस करावं लागतं. अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? नो कॉम्प्रोमाइज विथ कोर व्हॅल्यू. मॅनेजमेंट प्रिन्सिपल मधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे, नो कॉम्प्रोमाइज. शिवाजी महाराजांनी कधीही या बाबतीतलं कॉम्प्रोमाइज केलं नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी कॉम्प्रोमाइजच्या बाबतीतलं कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही विथ द कोर व्हॅल्यू. नेताजी पालकरांच्या आयुष्याबद्दल आहे. नेताजी पालकर चीफ ऑफ द आर्मी, सरनौबत नेताजी पालकर. प्रतापराव गुजरांच्या हौतात्म्यानंतर सरनौबत नेताजी पालकर. नेताजी पालकर ज्याला प्रति शिवाजी म्हटलं जायचं, शॅडो ऑफ शिवाजी असं इंग्रजांनी वर्णन केलं आहे. प्रति शिवाजी. नेताजी पालकर अप्रतिम रणकौशल्य असलेला रणझुंजार योद्धा. नेताजी पालकरांची झुंज म्हणजे गेंड्यांशी झुंज. नेताजी म्हणजे प्रति इतका दरारा. पण झालं एक, पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराज सर्वस्व गमावलेत. दिनांक 11 जून 1665. 13 जूनला त्याची अंमलबजावणी झाली. 13 जून 1665 मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या समवेत नामुष्कीजनक तह करावा लागला महाराजांना. हे फार महत्वाचे लक्षात घ्या. इंडस्ट्रियलिस्ट असो की कोणी असो, चढ उतार येतात. ग्राफ कधीही असा चालत नाही, कधी असाही येतो. डाऊनफॉल्स असतात, रिसेशन असतं, मंदी असते. धडाधड कामावून काढणं चालू आहे. बातम्या रोज येत आहेत, कामावून काढणं चालू आहे. सगळ्यात अस्वस्थ कोण असते? ते बायको असते. का तर मुलगी 12वीला असते, मुलाच्या करिअरला सुरुवात असते. पुण्यामध्ये असंच काढलं आणि एकाने आत्महत्या केली. हो, या आजच्या बातम्या आपण वाचतो. चढउतार असतात. छत्रपतींच्या आयुष्यातलं सगळ्यात दुर्दैवी क्षण आहे की महाराजांनी सर्वस्व गमावलंय. ही वॉज नॉट द किंग ऑन दॅट डे. कल्पना करा, राजा उरला नाही. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. 4 लाख होऊन महसुली उत्पन्नाचा मुलूक मोगलांना द्यावा लागला. काय उरलो? राज्य कशावर चालतं? महसुलावर चालतं, रेव्हेन्यूवरती. 4 लाख होऊन महसुली मुलूक दिला मोगलांना. काहीच नाही महाराजांकडे. 1 लाख महसुली उत्पन्नाचा मुलूक देऊ म्हणले, दिला नाही. ते पण मोगलांचे अधिकारी येतील, व्हेरीफाय करतील. सर्वस्व गमावलेला राजा. आणि त्याच्याही पलीकडे सांगतो, हा जगातला एकमेव राजा 9 वर्षाचा पोटचा गोळा शंभूबाळ मोगलांकडे जामीन ठेवला. पुरंदरचा काय घालमेल झाली असं. पोटचा गोळा, प्रॉपर्टी तारण ठेवणं, जामीन ठेवणं काही वाटत नाही मला. ठीक आहे,
स्वतःचं लेकरू ते कमी की काय? महाराज अप्रत्यक्ष मनसबदार आहेत, 50,000 मनसबदार संभाजी नावाला आहे, 9 वर्ष वय, अप्रत्यक्ष महाराज आहेत. त्याला पुरुषांतर संधी म्हणतात चाणक्याच्या भाषेमध्ये. पुरुषांतर, आत्मामीश संधी आणि पुरुषांतर संधी असे 2 प्रकार आहेत. त्यापैकी पुरुषांतर संधी महाराजांनी स्वीकारला. स्वतःचा मुलगा, विचार करा, सर्वस्व गमावलेले महाराज आणि धन्याने काम सांगावं आणि गड्याने ऐकावं अशा पद्धतीनं दिलेर खान महाराजांनी सांगतोय. शिवाजीराजे विजापूर कब्जे मेलेलं, विजापूरवरती हल्ला करायने कब्जात घ्या निघालेत महाराज विजापूरवरती हल्ला करण्यासाठी. पण त्या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या वतीनं राजा शिवछत्रपती जात नाही, तर मोगलांच्या वतीनं राजा शिवछत्रपती जातोय. फरक कळतोय? 1665 डिसेंबर मधलं बोलतोय मी. आमच्या सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याच्या ठिकाणी महाराजांनी मुक्काम केल्याची एकच नोंद आहे. तेवढा पदस्पर्श आमच्या सोलापूर जिल्ह्याला महाराजांचा. महाराज विजापूरला गेलेत, लढाई झाली पण महाराज हारलेत. हारल्यानंतर महाराज परत आलेत डिसेंबर, आणि परत आलेल्या महाराजाला मिर्झाराजे जयसिंग सांगतो, कोई बात नाही शिवाजीराजे, दुसरा काम करू. म्हणजे एखादं काम चुकावं, एखाद्या गड्याने आणि मालकाने सांगावं हरकत नाही, दुसरं काम करतात वत ते बोलतायत, कोई बात नाही शिवाजीराजे. मग दुसरं काम सांगितलं, किल्ले पन्हाळा ताब्यात घ्या. पन्हाळा आदिलशाही ताब्यात मोगलांना घ्यायचा आहे. आणि लढाईला कोण जात आहे? मोगलांच्या वतीनं महाराज. पण आता महाराज ठरवलंय आता हारायचं नाही. आणि म्हणून महाराज गडहिंग्लजच्या जवळ कलानिधी नावाचं गड आहे, राजाभाऊंना माहिती आहे. दिनांक 15 जानेवारी मध्यरात्री महाराज आलेत 1666. ठरलंय असं की नेताजी पालकर येणार तिथं कलानिधी गडाजवळ, आणि दोघांचं सैन्य मिळवून एकत्रितपणे पन्हाळगडावरती साखर झोपेमध्ये एल्गार करायचा आणि किल्ले पन्हाळा ताब्यात घ्यायचा ऐसं ठरलं. महाराज येऊन थांबले कलानिधी गडाच्या जवळ गडहिंग्लज तालुक्यामध्ये दिनांक 15 जानेवारी 1666. आणि वाट बघणं सुरू आहे. नेताजी पालकरांची कुमक कधी येईल? 1 प्रहर झाला, 3 वाजले हो पहाटेची. 1 प्रहर 3 तास. महाराज अस्वस्थ आहेत, नेताजी काय येत नाही म्हणून. नेताजी आलाच नाही. विचार करा कसं असेल चूक. आलेच नाहीत. आणि शेवटी महाराजांनी ठरवलं लेट इट बी, स्वतः झाला. आणि महाराज निघालेत. जैसं ठरलं तैसं पहाटेच्या वेळेस एल्गार, एकदम हर हर महादेवाच्या घोषणा, आणि एल्गार झाला. परंतु 1000 मराठे कापल्या गेले आणि महाराजाला तिथून पुन्हा दुसरा पराभव परतावा लागला. मग नेताजी पालकर 18 जानेवारीला विशाळगडावरती आला. काय झाला असेल महाराजांचा रागाचा पारा. आणि महाराज जे बोललेत ना, काय बोललेत माहितीये? सरनौबत समयासी कैसे पावला नाहीत, ती भाषा आहे. वेळेवर काय आला नाहीत. सरनौबत समयासी कैसे पावला नाहीत. या क्षणापासून तुम्ही परतर्फ. He was not suspended, he was terminated. म्हणजे प्रशासन करते असंही असलं पाहिजे. टू बी नोटेड दॅट. दयाभाव, काही गुन्हे क्षम्य असतात, काही अक्षम्य असतात. माफ करायचं तिथं माफ करावं, जे माफीचे गुन्हे नाहीत त्यांना माफ करू नये. महाराजांनी हे सांगितलं. सरनौबत नेताजी पालकरांना बडतर्फ केलं. मला त्याच्यापेक्षाही मोठं काय वाटतं माहितीये? महाराज विजापूर हरले त्याही पेक्षा, पन्हाळा हरले त्याही पेक्षा, त्या तहाची अंमलबजावणी करण्यासाठीचा जो नियम होता ना, चाणक्य सूत्रानुसार हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडे 6 मैल पायी चालत जायचं. त्या काळात निशस्त्र दुसरी कंडिशन. विचार करा, एक का असेल हारलेला राजा शरीराने हरलाय, पण पायी जात असताना मनाने संपला पाहिजे. नैतिक मनाने, मोराली. हे त्यामागचं सूत्र आहे, डावपेच आहे. विचार करा, महाराज प्रत्यक्ष तहाच्या अंमलबजावणीसाठी निघाले असतील
त्या पुरंदरच्या छावणीजवळ मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाची छावणी, आणि महाराज 6 मैल पायी निघाले असतील, दुतर्फा नागरिकांची गर्दी असेल, विलक्षण प्रेम महाराजांवरती धाय मोकलून रयत रडत असेल, सामान्य माई भगिनी आई भवानी आणि महालक्ष्मीला कोसत असतील एवढं प्रेम राजावरती, काय भंगाळी आणली म्हणून देवदेवतांनाही कोसत असतील एवढं विलक्षण प्रेम महाराजांवरती, आणि दुतर्फा नागरिकांची गर्दी झाली. महाराज 6 मैल पायी जात आहेत. कोण एकेकाळी घोड्यावरती मिरवलेला आपला राजा, पालखीत बसलेला प्रासंगिक आपला राजा त्या दिवशी पायी चालत जात होता. मुठीत वेशाने वळून याव्यात तर कमरेला तलवार नव्हती, निशस्त्र दाना नियमांच्या अधीन होतं. भवानी तलवार ही कमरेला नव्हती. दुतर्फा नागरिक थाय मोकलून लढत होते. महाराज ही अस्वस्थ असतील, परंतु अस्वस्थ असलेले महाराजांच्या मनात नैराश्य नव्हतं. महाराज डगमगले नाहीत, अस्वस्थ आहेत. महाराज घाबरले नाहीत, नैराश्याच्या गर्तेत बुडाले नाहीत. संकट समयी, बाका प्रसंग समयी, वाईट वेळ आलेली असताना सुद्धा, सर्वस्व गमावलेलं असताना सुद्धा महाराजांच्या मनात एकच विचार होता, आज मी हे गमावलंय, आय विल कॉन्कर इट, मी पुन्हा मिळवेल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा पॉझिटिव्ह कसं राहावं, आयडियल एक्झाम्पल ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. तुमच्या आयुष्यात वाईटात वाईट वेळ आली, वाकडा तिकडा विचार ज्या दिवशी मनाला स्पर्श करेल, फक्त 13 जुलै 1665 आठवायचा. पुरंदरचा सर्वस्व गमावलेला, राजाचा कफल्लक झालेला एक छत्रपती सारखा अलौकिक असामान्य राजा मृत्यूचा विचार करत नाही, आत्महत्येचा विचार मनाला स्पर्श करू देत नाही. तिथं तुमच्या आमच्या सारख्यांनी कधीही हा विचार स्पर्श करू द्यायचा नाही. हा सगळ्यात मोठा शिवरायांचा सकारात्मक विचार, आजच्या मॅनेजमेंट प्रिन्सिपलचं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल. आणि मॅनेजमेंटमध्ये जे जे दिले ना, मग सॉर्ट असेल, सेट द गोल, सॉर्टिंग, स्टँडर्डायझेशन, सस्टेन, हे सगळे 5S वगैरे जे असतील ना, ते छत्रपतींच्या प्रत्येक युद्धात तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक व्यवस्थापनामध्ये हे मॅनेजमेंट प्रिन्सिपल, जापनीज 5S वगैरे जे आहे ना, महाराजांच्या काळात, त्या काळात त्यांनी वापरलं. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ते दिसणार तुम्हाला. युद्धामध्ये टाइम मॅनेजमेंट, त्यामुळे 5Sचा वापर सगळ्यात जास्त छत्रपतींच्या प्रत्येक युद्धामध्ये. आज वेळेचं बंधन आहे आणि म्हणून मला काही उदाहरणं नाही सांगता येत, पण एक आहे मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये अजून एक तत्व आहे, टू सर्च द ऑपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्स कंडिशन. इफ ॲडव्हर्स कंडिशन अराइज, ट्राय टू सर्च द ऑपॉर्च्युनिटी. प्रतिकूलतेमध्ये संधी शोधणं आणि संधीचं सोनं करणं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कुणीच केलं नाही. मी एक उदाहरण देतो. अफजल खान एप्रिल 1659 ला चाल करून आला. अफजल खानावरती बोलायचं तर 2 व्याख्यानं ठेवावी लागतील. फक्त खान, त्यातले बारकावे, जगातल्या इतिहासात असं युद्ध झालंच नाही. इट वॉज बेस्ट सायकोलॉजिकल वॉर. एप्रिल 1659 ते कोथळा काढला तो दिवस 10 नोव्हेंबर 1659. एप्रिल 1659 ते 10 नोव्हेंबर पर्यंतचं जे कालखंड आहे ना, त्यातलं युद्ध रोमांचकारी आहे, सायकोलॉजिकल वॉर आहे. आणि इथं शिवरायांचं कौशल्य ध्यानात घ्या. ज्या क्षणाला अफजल खान मारला 10 नोव्हेंबर 1659, महाराज थकले, सैन्य थकलंय, पण महाराज कधी असा विचार केला नाही की प्रतापगडाच्या बाजूलाच महाबळेश्वर आहे, आता अफजल खान मारला, आपण सेलिब्रेट करू. आम्हाला थोडं यश मिळालं तर आम्ही 15 दिवस सुट्टी पाहिजे. सेलिब्रेशन, लेट अस एन्जॉय.
नाही हो. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा कोथळा काढला आणि त्याच क्षणाला दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज घोड्याला टाच मारून झंझावातास निघालेत. नेताजी पालकरांना तिकडे विजापूरकडे पाठवलंय. दस्तूर खुद्द छत्रपती घाडदोड करत निघालेत. आणि काय झंझावत सांगू, झंझावत ऐसा आहे. अफजल खान ठार झाला. गोंधळलेल्या आदिलशाहीचा फायदा घ्यायचा प्रयत्न आहे. याला प्रतिकूलतेमध्ये माझी नम्र विनंती, मुव्हिंग ऑब्जेक्ट शुड बी झिरो व्हाईल डिलिव्हरिंग द स्पीच. Moving object should be zero while delivering the speech. It is mandatory because audience they get divert. कुठलाही मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर ऑडियन्स डायव्हर्ट होतात. माझी नम्र विनंती आहे, अन्यथा 15 मिनिट अर्धा तास मी लवकर संपवतो. मला अनुकूलता असेल तिथे मी बोलतो आणि मला प्रतिकूलता असेल तर मी कुठल्याही परिस्थितीत निमंत्रण स्वीकारत नाही. मी फार मनस्वी वक्ता आहे. मला अनुकूलता असेल तर मी स्वीकारतो. एक कुठल्याही वक्त्याच्या बाबतीत कुठलाही वक्ता बोलत असेल मुव्हिंग ऑब्जेक्ट शुड बी झिरो, कारण डायव्हर्ट होतात माइंड वक्त्याची आणि श्रोत्यांची सुद्धा. प्लीज. शिवाजी महाराजांनी काय केलं, गोंधळलेल्या शत्रूच्या परिस्थितीमध्ये संधी शोधली आहे. अफजल खान ठार झाला, आदिलशाही हादरली, गोंधळली आणि बरोबर त्या गोंधळात 15 दिवसात अख्खा आदिलशाही मुलूक मारला महाराजांनी. अविश्रांत परिश्रम मॅनेजमेंटचं बेसिक प्रिन्सिपल आहे. अविश्रांत परिश्रम म्हणजे नॉनस्टॉप वॉकिंग. वेळ आता गोंधळलेली परिस्थिती, अफजल खान ठार मारलाय, त्यांना सुधारण्याच्या आत मुलूक मारायचा. काय ती योजना हो. ते नेताजी पालकर तिथं घुसलाय, त्याचे मनसुबे त्यांच्या पुढचे. शहापूर नावाचं शहर मारलं विजापूर जवळ आणि नेताजी पालकरांचा मनसुबा विजापूर ताब्यात घ्यायचा. काय ही धाडसी माणसं आहेत. आणि महाराज निघालेत. एक एक गड स्वराज्यात येतोय. वसंतगड आला, सदाशिवगड, मच्छिंद्रगड, गुणवंतगड, भूषणगड, वैराटगड, किल्ल्यामागून किल्ले आदिलशाही हिंदवी स्वराज्यात जिंकत दस्तूर खुद्द महाराज निघालेत. आणि दिनांक 25 नोव्हेंबर 1659 कोल्हापूरची महालक्ष्मी अवघ्या 15 दिवसात स्वतंत्र केली आहे. 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर किल्ले प्रतापगड ते कोल्हापूर पर्यंत 150 किलोमीटरचा भूभाग 15 दिवसात जिंकणारा एकमेव योद्धा राजा शिवछत्रपती. आणि 3 दिवसानंतर 25 नोव्हेंबरला 1659 कोल्हापूर जिंकलं आणि मग पन्हागड जवळच होता, तोही आदिलशाही ताब्यात. तो 28 नोव्हेंबरला घेतला. हिंदवी स्वराज्यात पहिल्यांदा 28 नोव्हेंबर 1659 किल्ले पन्हागड आला. त्याची तर फार गमतीदार कथा आहे हो. त्यांना अफजल खान मेल्याची बातमीच नाही तोपर्यंत. ते काय मोबाईल नाहीत ना आजपर्यंत आजच्यासारखं. गेला ते गाफील आहेत आपल्या. आता अफजल खान आला निस्तारत बसेल, ते गाफील आहेत. आणि तो किल्लेदार गाफील आहे. आणि जासुदानी बातमी आणली की मध्यरात्रीला ते मराठे आहेत म्हणे. ते भूतासारखं कधी पण छावण्या पडल्या, ते घाबरले. ते मराठे आलेत म्हणे खाली. हे झोपेतनं उठलं किल्लेदार. मराठे म्हणजे अफजल खान कुठे आहे? झोपेत उठला तो. जासूद म्हणतोय मराठे खालती, ते अफजल खान ते वरती म्हणे. बिना लढाईचा किल्ला देऊन टाकला. मराठी धास्त कोणी घ्या. अफजल खान मेलाय हे कळल्यानंतर किल्लाच देऊन टाकला. किल्ले पन्हागड 28 नोव्हेंबरला ताब्यात आला. काय टू सर्च द अपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्स कंडिशन. प्रतिकूलतेमध्ये संधी शोधणारा आणि संधीचं सोनं करणारा राजा. तुमच्या आमच्यासारखी मानसिकता असते तर. आता अफजल खान मारला, टार्गेट मोठं अचीव केलंय. आता 5 दिवस महाबळेश्वरला सेलिब्रेशन. बाजूलाच होतं ना, दिसत होतं नाही. काय शिकणार छत्रपतींपासून? अविश्रांत परिश्रम. शिवाजी महाराजांकडे अविश्रांत परिश्रम. एक उदाहरण देऊन मी आपली रजा घेणार आहे. ज्यांना भुका लागल्यात ते थँक्स.
वक्ता संपवणार आहे. लहान मुलांना आपण म्हणतो तुला तर घरी जायला मिळणार. महत्वाचं उदाहरण आहे. ते तुम्हाला काय करायचंय, आयुष्यात तुम्हाला काय करायचंय. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं अजून एक उदाहरण. राज्याभिषेकाच्या अगोदर महाराज मे मध्ये 21 मेला किल्ले प्रतापगडावरती गेले. 1.25 मन सोन्याचं कळस त्या प्रतापगडावरच्या आई भवानीला अर्पण केला. 1.25 मन सोन्याचं वर्णन आहे. त्या भवानीची प्राण प्रतिष्ठापना सुद्धा महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमधून तो पाषाण आणून घडवायला लावला. कमालीची श्रद्धा. आज उदयन महाराजांच्या ताब्यात असलेला तो किल्ला आहे. शिवाजी महाराज ज्या स्फटिकाच्या शिवलिंगाचं पूजन करायचे दररोज, ती स्फटिकाचे शिवलिंग तिथे आहे आज. शिवभक्ती. ते किल्ले प्रतापगडाच्या ताई भवानीच्या मंदिराच्या आतमध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. आणि मे पासून सगळी चालू, विधी चालू, नियोजन चालू. 300 इमारती रायगडावरती बांधून झाल्यात. काय भव्य दिव्य असेल त्या काळात रायगड. 300 इमारती. स्वतंत्र पद नव्हतं बांधकाम मंत्री, पण बांधकाम बघणारा वडार समाजाचा, ज्याचा चात्याच म्हणजे उपजत धंदा दगड फोडणं, दगड घडवणं, कन्स्ट्रक्शन. सिव्हिल इंजिनियर वगैरे नव्हते त्या काळात म्हणून बरं आहे, कारण त्यांचे आउट ऑफ सिलेबस आहे. काही काही ते सिव्हिल इंजिनियर्स काही आले होते आणि त्यांनी ते लावत होते मॅप वगैरे की हे इतकं फ्लोटिंग राहू शकत नाही म्हणे विदाऊट आयर्न किंवा रॉड्स. म्हटलं छत्रपतींचं इंजिनियर आहे ते, महाराजाचं इंजिनिअरिंग आहे. न्यूटन्स लॉ ऑफ थर्ड मोशन महाराजांनी सांगितलं होतं बरं का. जेव्हा महाराज संगमेश्वरी बोटीवरती तोफा चालवून म्हणजे डेमो दाखवा म्हणले होते आणि तोफ चालवल्यानंतर ती जहाज पाठीमागं सरलं आणि महाराजांनी इन्स्ट्रक्शन दिले की असं असं याच्यात बदल करा म्हणून. भलेही शब्द नाही वापरला न्यूटन्स लॉ ऑफ थर्ड मोशन, पण क्रिया आणि प्रतिक्रिया. महाराजांनी सांगितलं की तोफ डागल्यानंतर एवढी मागे सरकते, काय बदल करावे लागतील या गलबतामध्ये. उपजत इंजिनिअरिंग आहे. उपजत तसं 300 इमारती शाबूत आणि सुंदर झाल्यानंतर बांधकाम ज्यांच्याकडे होतं तो होता हिरोजी इंदलकर, वडार समाजाचा, ज्यांनी सिंधुदुर्ग बांधला. काय सिंधुदुर्ग बांधलाय. 10 वर्षापूर्वी लाटारी भोकं पडली होती त्या तटबंदीला आणि काही खासदारांनी निधी दिले, भोकं बुजवली. 1.5 महिन्यात भोकं पुन्हा जायचे ते म्हणे हे काय इंजिनिअरिंग आहे. तर शिसं ओतले, लेड पीबी शिसं वितळवून पायाभरणी केलेली आहे सिंधुदुर्गची. ऍडव्हान्स इंजिनिअरिंग ऑफ मराठा. कसलं सिलेबस BE-CVचे घेताय तुम्ही. ऍडव्हान्स इंजिनिअरिंग ऑफ मराठा. महाराजांनी स्वतः त्या बेटावरती हे इतकं ऍडव्हान्स इंजिनिअरिंग होतं. आता भोकं पडलेली पुन्हा काय नाही हो, इतकं चांगलं बांधकाम होतं त्या काळामध्ये. आणि तो हिरोजी इंदलकरच तिथला इंजिनियर, बांधकाम मंत्री. त्यांनी रायगडावरती 300 इमारती केल्या आणि राहावलं नाही महाराजांना धान्याला दाखवावं. बघा ते एखाद्या तुमच्या एम्प्लॉईनी काम केलं तर मालकीयानं बघायला, नवीन काही उपक्रम असले. त्याला असं वाटत होतं की महाराजांनी कधी हे सगळं बघतील. हिरोजी इंदलकरांनी महाराजांना म्हटलं की महाराज 300 इमारती उत्तम झाल्या, आपण बघायला हवं. महाराजांनी होकार दिला. दोघं घोड्यावरती रायगडावरती सगळ्या इमारतीची टेहळणी करत, वास्तूची टेहळणी करत निघालेत. महाराज प्रसन्न झाले. त्यांनी बांधलेलं जे ना ते सगळे लिहिलेलं आहे त्या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जवळ लिहिलेलं आहे. हिरोजी इंदलकरांचा तो शिल्प आहे, भित्तिशिल्प आहे, ते दगडावरती कोरलेलं. 300 इमारतीचा उल्लेख तिथेच आहे. यावत चंद्र दिवा करो हाही शब्द तिथे आहे. तोपर्यंत सूर्य चंद्र तारे तोपर्यंत रायगडाच सांगितलंय त्यांनी. महाराज आनंदी झाले. एवढे खुश झाले महाराज ते बांधकाम बघून. महाराजांच्या मुखातनं बोल निघाले, हिरोज बांधकाम तो अप्रतिम झाले. माग आज काय मागायचं ते. बेहद खुश आहे. धनी खुश आहे म्हटल्यानंतर प्रमोशन, इन्क्रीमेंट नाही हो, नाकारलं त्यांनी. कशाबाई महाराज आम्हासनी 2 आणे रोजगार मिळतो म्हणजे पगार मिळतो, मला तेच कामी केलं. तरी महाराज आग्रह करतायत, माग
महाराजांची मर्जी राखण्यासाठी, ती वेळ मारून नेण्यासाठी हिरोजी म्हणतो, महाराज मागील म्या कधीतरी. तिथेही मागत नाही तो, महाराज मागील म्या कधीतरी. आणि मग तो दिवस आला ना, दिनांक 6 जून 1674. सिंहासनावरती स्थानापन्न होण्याच्या अगोदर महाराज जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन, शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ती हत्तीवरनं निघालेली भव्य मिरवणूक आहे. त्याचं वर्णन हेनरी ऑक्झंडेंनी केलंय. असा हत्ती डोलत डोलत, मोर्चेल पकडलेले, अब्दागिरी पकडलेली, मोरोपंतांपासून सगळ्यांचं वर्णन केलंय. दुतर्फा नागरिकांची गर्दी, फुलांचा वर्षाव, सगळ्यांच्या मुखातनं जय जयकार. अशा प्रसन्न वातावरणामध्ये त्या राजसदरेपासून, नगारखान्यापासून, जिथे महाराजांचं सिंहासन आहे तिथपासून ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत हत्तीवरती हत्ती अंबारीतनं महाराज बसून गेलेत, तेवढी नोंद आहे. तो हेनरी ऑक्झंडन विचारतो की हत्ती इथं कसं काय आणला? त्याच्या आउट ऑफ सिलेबस नाही. इथे माणसं चढून रायगड जायला अवघड कार्यक्रम आहे, हत्ती महाराजांनी, याच्यात त्याचं थिंकिंग चालू होतं. त्यांनी लिहिलं बरं का, ऑक्झेंडन डायरी नावाची डायरी लंडनमध्ये इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये आजही त्याच्या हस्ताक्षरातली आहे, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या सगळ्या इव्हेंट स्वतःच्या पेनाने लिहिलेल्या आहेत. म्हणून महाराजांचं वजन आज आपल्याला कळू शकतं. त्यांनी लिहिले 17,000 ते होऊन लागले म्हणून. आणि मग त्याचं वजन वगैरे आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर इंग्रज फार तसे भारी नोंदी करण्यासाठी. ते हत्ती डोलाने डोलाने आला आणि जिथे आज महाराजांची समाधी आहे ना, तिथं तो हत्ती थांबला. जगदीश्वराच्या मंदिरातला प्रवेश तिथूनच होता. महाराज उतरणार इतक्यात हिरोजी इंदलकरांचं आगमन झालं. महाराज थांबा म्हणे. महाराजांना आश्चर्य वाटलं. हिरोजीवरती विलक्षण प्रेम. थांबले महाराज. बोल हिरोजी. महाराज आठवते का, मागच्या महिन्यात तुम्ही शब्द दिला होता, शबूद, ती भाषा, महाराज शबूद दिला होता तुम्ही. महाराजाला याद आला. हो, अरे आजचा तो दिवस, तू मागावा आणि आम्ही द्यावं, तथा असतो. तू काहीही माग. महाराज प्रसन्न आहेत. विलक्षण आनंदाचा शिवराज्याभिषेक दिन आहे आणि आज एका लाडक्या बांधकाम मंत्र्याने ज्यांनी काम मोहीम फाते केली आहे, त्यांनी मागावं. अरे तू मागावं आणि आम्ही द्यावं. मग तुमच्या आमच्यासारखी तिथं भरपूर सरदार आपापल्या डोक्याने, आपापल्या ऐपतीने, आपापल्या कोतीने विचार सुरू झाले. आता मागते 4-2 गाव इनाम. काही लोकांच्या मनात मोठा हुद्दा मागते, आज प्रमोशन. काही लोकांना वाटतं की 7 पिढ्याचं सोनं मिळेल एवढं मागून घेईल. काही लोकांना असं वाटायला लागलं की पुढच्या पिढीचं कल्याण करेल. वेगवेगळे तर्क वितर्क वेगवेगळ्या बुद्धींमध्ये सुरू असताना महाराजाच्या मुखातनं निघालंय, अरे तू मागावं आणि आम्ही द्याव. काय मागावं? हाताने इशारा केला. 2 कमरेपर्यंत वाकलेली, 2 त्याचे सहकारी कमरेपर्यंत वाकलेली जड वस्तू घेऊन येताना दिसले. त्याच्यावरती कापड झाकलेले. महाराजांना कळायला मार्ग नाही, उपस्थितांनाही कळायला मार्ग नाही काय हिरोजी इंदलकरने आणलंय, की कुठली तरी जड वस्तू एवढी ध्यानात येत होती. कारण दोन्ही मावळे वाकलेले होते, दुतर्फा धरलेले होते. आणि महाराजांच्या तिथे टाकलं आणि सर्रकन त्यांनी कापड काढलं. महाराज पाय ठेवा. महाराजाला कळत नव्हतं की काय मागतोय. महाराज तुम्ही ज्या ज्या वेळेस जगदीश्वराच्या दर्शनाला रोज याल, ही शिडा आहे, या शिडेवरतीच पाय ठेवणार. याच्यावरती एवढंच लिहिलेलं आहे, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. 2च वाक्य जिथे कोरलेले, सेवेची ठाई तत्पर. आजही तुम्ही किल्ले रायगडावरती जा, महाराजांच्या समाधीच्या जवळ जिथे जगदीश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या खाली जो त्याला एकच दगड आहे, तो हिरोजी इंदलकराच्या स्वामी निष्ठेची साक्ष देताना. आणि एवढंच मागणं आहे, महाराज तुम्ही पाय ठेवा. ज्या ज्या वेळेस त्या जगदीश्वराच्या दर्शनाला येणार, तुमच्या पायाची धूळ या सेवकाच्या चरणी आणि डोईवरती नतमस्तक व्हावी, रोज पडावी. एवढंच मागणं महाराज, एवढंच मागणं. काय मागून मागून मागितलं? कर्तव्य दक्षता. तुम्हा सर्व एम्प्लॉईजनी धनंजय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला काय द्यावं, काय द्यावं? रिसेशनच्या या जमान्यामध्ये अर्थव्यवस्था, विकास दर, GDP, कोसळलेली बाजारपेठ, नोटाबंदीनंतर झालेले दुष्परिणाम, चुकलेली अर्थव्यवस्था आणि या सगळ्या याच्यामध्ये आज गोंधळाच्या परिस्थितीत असलेले इंडस्ट्रियलिस्ट, त्यातनं एक ग्रुप
सक्सेसफुली मराठी पाऊलं पडते पुढे, या पद्धतीने एक एक पादाक्रांत करत आणि मनसुबा अटके पार. आणि मी नेहमी म्हणत असतो मनसुबा असाच असला मनसुबा असाच असला पाहिजे. शिवाजी महाराजांचं सुद्धा हेच स्वप्न होतं. तर या सकारात्मक मनोवृत्तीला, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडला रणरागिणीच्या आणि तुकारामाच्या सर्व कामगारांनी हिरोजी इंदलकरासारखं निरपेक्ष निष्ठेचं प्रेम द्यावं आणि ही इंडस्ट्री खऱ्या अर्थानं अटके पार असं वर बघताना अभिमान, प्रत्येक मराठीयांना अभिमान वाटावी, ऐशी ती व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ पूजनाचा विषय नाही, तो आचरणाचा विषय आहे, याची जाण प्रत्येक कामगारांनी ठेवावी. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे करती माणसं पारखणारा रत्नपारखी, गुणग्राहकता पारखणारा डोळस चिकित्सक, रणधुरंधर योद्धा, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनका, सज्जनांचा कैवारी, चारित्र्य संपन्न, प्रजाहितदक्ष, विज्ञानवादी, जलतज्ञ, पर्यावरण तज्ञ, अंधश्रद्धेला विरोध करणारा परंतु आध्यात्मिक असणारा व्यसनमुक्त राजा शिवछत्रपतीच्या चरणी नतमस्तक होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.